हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मस्त असा एकदम छान असा दाणेदार असा गाजरचा हलवा कसा करायचा ते पाहणार आहे. एकदम मस्त, एकदम चविष्ट आणि एकदम छान असा दाणेदार, एकदम छान असा गाजरचा हलवा कसा करायचा ते पाहणार आहे. तुम्हाला बघून कळत असेल एकदम मस्त असा झालेला आहे आणि हा आपण कमी साहित्यात झटपट असा बनवलेला आहे. हा आपण कुकरमध्ये बनवलेला आहे, पण तेवढाच मस्त. बघा रंग, बघा किती छान आलेला आहे आणि एकदम छान झालेला आहे. बघा मस्त सोप्या पद्धतीने सांगितलेला आहे. हलवा चिकट होऊ नये म्हणून खास टिप्स सांगितलेल्या आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. एकदम मस्त झालेला आहे. तुम्ही मार्गशीर्ष महिना चालू आहे, गुरुवारला तुम्ही प्रसाद म्हणून बनवू शकता किंवा असा जरी तुम्हाला जेव्हा पण खावासा वाटला तुम्ही या पद्धतीने बनवून बघा. तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. इथे बघा सर्वप्रथम मी गाजर घेतलेले आहेत. बघा या पद्धतीने एकदम लाल असे गाजर घेतलेले आहेत. मी हे 1 किलो गाजर घेतलेले आहेत. आता हे स्वच्छ धुवून मी पुसून घेतलेले आहेत. त्याचा आपण पाठीमागचं आणि पुढचं थोडंसं टोक काढून घ्यायचं आणि हे हा थोडासा आपण खिसून घेणार आहे. वरचं थोडंसं याची साल काढून घ्यायची आहे. मी तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने आपण थोडी थोडी याची साल काढून घेणार आहे. इथे बघू शकता या पद्धतीने सगळ्या गाजर मी याच पद्धतीने थोडी थोडी मी साल काढून घेते. जास्त नाही काढायची, थोडी थोडी काढलेली आहे. आता आपण गाजर खिसून घेणार आहे. बघा या पद्धतीने इथे बघू शकता. आता आपण गाजर कसं खिसायचं आहे, तो मधला भाग आहे तो पांढरा आपण घेणार नाही. बघा या पद्धतीने गाजर खिसा किंवा तुम्हाला जर अवघड वाटत असेल तर तुम्ही गाजरमधून कट करून खिसू शकता. आता बघा या पद्धतीने जो पांढरा भाग लागतो तिथून आपण दुसरी बाजू आपण या पद्धतीने करून खिसायचं, म्हणजे बरोबर मधला पांढरा भाग निघतो. बघा या पद्धतीने मी खिसून घेतलेला आहे. बघा पूर्ण पांढरा भाग काढलेला आहे. बघा या पद्धतीने पूर्ण साईडचं खिसून घेतलेलं आहे. बघा इथे बघा मोठं गाजर असेल तर असं मधून कट करायचं, त्याचे तुकडे करायचे आणि पूर्ण गोल असं फिरवून आपण हे खिसून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने पटकन खिसता येतं, मधला भाग पण निघला जातो. बघा या पद्धतीने इथे बघू शकताय याचा पण मधला भाग मी काढून घेतलेला आहे. बघू शकताय सगळं गाजर खिसून घेतलेलं आहे आणि त्याच्यात मधला भाग पण काढलेला आहे. छान असं लाल असं आपलं खिसून घेतलेलं आहे गाजर. आता हे 1 किलो घेतलं होतं, त्याचा मधला भाग काढल्यानंतर हे 700 ते 750 ग्रॅम आपला खीस आपला राहतो. त्यासाठी साहित्य बघा 2 ते 2.5 कप मी इथे दूध घेतलेलं आहे. दुधाची साय पण घेतलेली आहे, छान चव लागते. 100 ग्रॅम मी खवा घेतलेला आहे. इथे पाव कप मी साजूक तूप घेतलेलं आहे. इथे 10 ते 12 इथे मी काजूचे तुकडे करून घेतलेले आहेत. 7 ते 8 मी बदामचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि 10 ते 12 पिस्ता घेतलेला आहेत. पिस्त्याचे काप केलेले नाहीत, शेवटी वापरणार आहे. इथे बघू शकताय आता आपण इथे शिजत घालणार आहे. आपण खिसलेला आपण गाजर आपण शिजत घालणार आहे. त्यासाठी 2 ते 2.5 चमचे मी कुकरमध्ये आपण बनवणार आहे, छान शिजवणार आहे. त्यासाठी 2 ते 2.5 चमचे तूप घातलेलं आहे. त्यामध्ये खिसलेलं तूप गरम करायचं आणि तूप गरम झाले की खिस आपला घालायचा, गाजराचा खिस घालायचा आणि याच्यामध्ये 2-3 मिनटं याचा रंग बदलेपर्यंत हाय फ्लेमवर याला परतून घ्यायचा आहे. या पद्धतीने बघा याचा रंग बदलेपर्यंत हाय फ्लेमवर चांगलं मी परतून घेते. बघा सगळं गाजराचा आपला रंग बदलला पाहिजे. इथे बघू शकताय गाजराचा रंग बदललेला आहे 3 ते 4 मिनटानंतर. आता या पद्धतीने रंग बदलला की याच्यामध्ये आता आपण दूध घालून घेणार आहे. 2 ते 2.5 कप मी दूध घातलेलं आहे. तुम्हाला हवं तर 2 कप तुम्ही दूध घेऊ शकता, पुरेसं होतं. शिजण्यासाठी मी इथे दूध घातलेलं आहे आणि त्याच्यावरची साय पण घेतलेली आहे. बघा छान चव लागते. बघा साय पण घाला. इथे बघू शकताय दूध घातलेलं आहे. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याला झाकण लावून फक्त मी 1 शिट्टी करून घेणार आहे. तुम्ही हवं तर तुम्ही 2 शिट्ट्या करून घ्या. 1 शिट्टीमध्ये तसं शिजलं जातं गाजर आपलं. इथे मी झाकण लावून याची 1 शिट्टी करून घेणार आहे. बघू शकता मिक्स केलेलं आहे दूध घालून मी याला झाकण लावून घेतलेलं आहे. बघू शकता 1 शिट्टी करून घेणार आहे. 1 शिट्टीनंतर कुकर आपला थंड झालेला आहे. मी झाकण काढते. बघू शकताय आता आपण हे मिक्स करून घेऊया या पद्धतीने. आता थोडंसं गरम आहे तर आपण मॅश करून घेणार आहे मॅशरने थोडंसं. इथे बघू शकताय शिजल्यानंतर मॅश करून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित असं हे मिक्स होतं. बघा या पद्धतीने तुम्ही गाजर जर तुकडे करून जरी शिजवून घेतले तरी पण या पद्धतीने तुम्ही मॅश करून घ्या.
इथे बघू शकताय याच्यामध्ये दूध असल्यामुळं जास्त मॅश होत नाही, थोडंसं मॅश करून घेतलेलं आहे. दूध आटल्यानंतर पुन्हा आपण याला मॅश करून घेणार आहे. आता इथे बघू शकताय वेलची पूड 7 ते 8 वेलची मी असे बारीक करून घेतलेले आहेत आणि पाऊण कप आपण यासाठी साखर घेतलेली आहे. इथे बघू शकता आता हे गरम करायला ठेवलेलं आहे. याला उकळी आलेली आहे. आता याच्यामध्ये उकळी आली की मग आपण 100 ग्राम खवा घेतलेला आहे. तो खवा हाताने असा तोडून घालायचा आहे आपल्याला. उकळी आली की खवा घालायचा आणि मिक्स करून घ्यायचा आहे. इथे बघू शकताय मी खवा हाताने असा तोडून घालते, म्हणजे व्यवस्थित मिक्स होतो बघा याच्यामध्ये. इथे सगळा खवा मी घातलेला आहे बघा आणि याला आपण मिक्स करून घ्यायचं आहे. दूध आणि खवा मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं आणि हाय फ्लेम करून आपल्याला हे छान असं याच्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे, आटवून घ्यायचं आहे. इथे बघू शकताय मी गॅसची फ्लेम हाय केलेली आहे आणि छान असं याला आटवून घेते बघा. इथे बघू शकताय पण मध्ये मध्ये याला 2-2 मिनिटांना आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे बघा. इथे व्यवस्थित सगळं हे मिक्स करून आटवून घ्यायचं आहे आपल्याला. 2-2 मिनिटांना हलवून घ्यायचं आहे. इथे बघू शकताय 8 ते 10 मिनिटानंतर बघा इथे खवा आणि दूध चांगलं आटत आलेलं आहे बघू शकताय. आता याच्या नंतर बघा पुन्हा एकदा आपण पूर्ण दूध आणि खवा मिक्स झाल्यानंतर पूर्ण आणि आपण याला मॅशरने मिक्स करून घेऊया, म्हणजे व्यवस्थित हे मिक्स होतं बघा दूध आटल्यानंतर. इथे बघू शकता या पद्धतीने मी मॅश करून घेतलेलं आहे. आणि जेव्हा आपण दूध छान असं आटवताना साईडचं पण जे असतं ते मिक्स करत आपल्याला छान असं हे आटवून घ्यायचं आहे बघा. बरंचसं दूध आटलेलं आहे. या स्टेजला आपल्याला इथे बघू शकताय साईडचं पण मी यामध्ये घालून घेते. इथे बघू शकताय गॅस मी कमी केलेला आहे. इथे दूध आटायला लागलेलं आहे बघा. एकदम थोडं राहिलेलं आहे बघा. या स्टेजला आपल्याला साखर घालायची आहे बघा. दूध आटल्यानंतरच आपल्याला साखर शेवटी घालायची आहे. जर याच्या आधी साखर घातली तर आपला गाजरचा हलवा इथे चिकट होऊ शकतो. त्यामुळे दूध आटल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला साखर घालायची, म्हणजे आपला गाजर हलवा अजिबात चिकट होत नाही, छान असा होतो बघा. आणि हे साखर घातल्यानंतर बघा मेल्ट झालेले आहे साखर आणि छान साखरेचं पाणी झालेलं आहे. आता आपल्याला इथे गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि सतत हलवत आपल्याला हे छान असं साखर घातल्यानंतर शिजवून घ्यायचं आहे बघा. इथे बघू शकताय जर जास्त उडत असेल तुम्हाला वाटलं तर त्याच्यावर तुम्ही झाकण ठेवून हलवून घ्या, पण मध्ये मध्ये त्याला सतत हलवून घ्या. साखर घातल्यानंतर खाली लागू शकतं. इथे बघू शकताय साखरचं पाणी पूर्ण आटलेलं आहे बघा. छान असा आपला हलवा तयार झालेला आहे. मी गॅसची फ्लेम हाय केलेली आहे. हाय फ्लेम करून हे छान असं पूर्ण याच्यातलं सगळं मॉइश्चर याच्यातलं गेलेलं आहे बघा. साखरचं पाणी पूर्ण आटलेलं आहे. या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं बघा. आता गॅसची फ्लेम मी इथे एकदम लो करते बघा. सगळा हलवा तयार झालेला आहे. तुम्ही टेक्स्चर बघू शकताय बघा. आता इथे मी गॅस बंद केलेला आहे. तुम्ही एकदम बारीक करून ठेवू शकतात. आता आपण सगळ्यात शेवटी इथे वेलची पूड घालून घ्यायची आहे. इथे बघू शकताय मी वेलची पूड घालून घेते. आपण वेलची बारीक केलेली वाटून घेतलेली घालून घ्यायची, मिक्स करून घ्यायचं वेलची घालून. आणि जे ड्रायफ्रूट्स आपण घेतलेले आहेत बदाम आणि काजूचे काप पण याच्यामध्ये घालायचे. इथे बघू शकता वेलची घालून मी मिक्स करून घेतलेला आहे. झटपट असा हा हलवा बनतो बघा. त्यानंतर आपण ड्रायफ्रूट्स घालून घेणार, वरच्यावर घालायचे, कारण याच्यामध्ये आपण दाणेदार हलवा एकदम छान असा व्हावा यासाठी आपण याच्यामध्ये तुपाचा तडका देऊन घेणार आहे. त्यासाठी त्यामध्ये वरच्यावर घालायचे आपण ड्रायफ्रूट्स, म्हणजे ते छान असं त्याला गरम गरम तुपाचा तडका लागतो बघा. इथे जे राहिलेलं तूप होतं ते सगळं तूप मी पॅनमध्ये काढलेलं आहे बघा. इथे तडका पॅनमध्ये एकदम कडकडीत आपल्याला हे तूप घालून घ्यायचं आहे. कडकडीत आपलं तूप झालेलं आहे. इथे गॅस बंद केलेला आहे आणि हलव्यावर घालून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही एकदम कडकडीत असं तूप आपल्याला हलव्यामध्ये घालून घ्यायचं आहे. जे ड्रायफ्रूट्स होते त्याला पण छान असा तडका लागला जातो बघा. मस्त स्वाद येतो. मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स केल्याच्या नंतर याच्यावर झाकण ठेवायचं. गॅस बंद केलेला आहे. झाकण ठेवायचं आणि 1 मिनिटाची वाफ देऊन घ्यायची, म्हणजे तुपाचा फ्लेवर छान असा हलव्यामध्ये उतरतो. झाकण ठेवलेलं आहे. इथे बघू शकताय 1 मिनिट छान अशी वाफ लागलेली आहे. मस्त आपला
दाणेदार एकदम छान स्वादिष्ट चविष्ट असा आपला गाजरचा हलवा झटपट तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही, आपण झटपट बनवलेला आहे. एक शिट्टी झाल्यानंतर बघा झटपट असा अर्ध्या तासामध्ये आपला हा हलवा तयार होतो. इथे खवा घातल्याच्या नंतर 8 ते 10 मिनिटांनी साखर घातल्यावर 6 ते 7 मिनिटं आपण छान शिजवलेलं आहे. म्हणजे जास्तीत जास्त 20 ते 25 मिनिटं आपण शिट्टी दिल्यानंतर शिजवलेलं आहे. झटपट असा आपण इथे हलवा तयार केलेला आहे. बघू शकताय मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे. एकदम दाणेदार छान असं. याच्यावर आता हे आपण पिस्ता खिसून घालायचा, म्हणजे छान असं चवीला पण लागतो आणि दिसायला पण छान दिसतं बघा. पिस्ता असा वरून खिसून घालायचा. बघू शकताय तुम्ही, झटपट कमी साहित्यात आणि झटपट असा कमी वेळात आपण मस्त एकदम छान असा गाजरचा हलवा बनवलेला आहे. नक्की एकदा या पद्धतीने करून बघा. तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल. तुमचा पण हलवा छानच होणार आहे. नक्की एकदा या पद्धतीने करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. या पद्धतीने चविष्ट आणि झटपट होणारा गाजरचा हलवा नक्की करून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.